आता आपण उभे आहोत मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या हदगाव आणि उमरखेड तालुक्याच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या पेनगंगा नदी काठावर. आणि हा जो समोरचा भाग दिसतोय तो आहे हदगाव तालुक्याच्या कोतळा जुना ह्या गावचा. आणि ह्या कोतळा जुना ह्या गावातून रोज शेकडो बराच रेतीची तस्करी रात्रंदिवस सुरू आहे. प्रशासन झोपलेले आहे. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचे कोणाचेही ह्या ठिकाणी, तलाठी मंडल अधिकारी असतील, यांचे कोणाचेही ह्या ठिकाणी लक्ष नाही. अर्थपूर्व सहकार्यातून ह्या ठिकाणी रेती तस्करी सुरू आहे. ह्या ठिकाणी रेती काढणारे काही लोक आहेत आणि हे रेती काढून असे ढकलत जाऊन काठावर नेऊन ठेवतात आणि या ट्रॅक्टरने ही रेती तस्करी हदगावकडे होते. या ठिकाणी अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे. अलीकडचा भाग हा मार्लेगावचा भाग आहे आणि या ठिकाणाहून पहिले रेती तस्करी व्हायची, परंतु उमरखेडचे तहसीलदार, मंडलाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी मार्लेगाव गावातील काही शेतकऱ्यांना आणि रेती तस्करांना दंड लावल्यामुळे या ठिकाणची रेती तस्करी पूर्णतः बंद झालेली आहे. परंतु पलीकडचा जो काठ आहे तो मराठवाड्याचा काठ आहे आणि हदगाव तालुक्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती तस्करी रोज सुरू आहे. हा कोथळा जुना गावचा भाग आहे आणि ह्याच्याजवळच नाना देवस्थान आहे. या ठिकाणाहून सुद्धा मोठ्या प्रमाणात रोज रेती तस्करी होत आहे आणि ह्या ठिकाणी कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याचे लक्ष नाही. लाखो रुपयाचा महसूल या ठिकाणी बुडत आहे आणि या ठिकाणाहून मात्र मोठ्या प्रमाणात रोज रेती तस्करी होत आहे. आणि ही रेती तस्करी जुन्या कोतळा ह्या गावातून हदगावकडे आणि कधीकधी नव्या कोतळा आणि गोजगाव मार्गे सुद्धा हदगावकडे होते. आणि याकडे मात्र या भागातील कुठल्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून अर्थपूर्ण सहकार्यातून दुर्लक्ष केल्याची खात्रीदायक माहिती आहे. लाखो ब्रास या ठिकाणून रेती आतापर्यंत तस्करी झालेली आहे आणि हजारो बराच रोज रेती या ठिकाणून चोरी होत आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि ह्या विभागाचे जनप्रतिनिधी यांनी ह्या होणाऱ्या रेती तस्करीवर आवर घालावा अशी मागणी परिसरातून होताना दिसत आहे. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड.